नमस्कार मित्रांनो, मी आधी झोपेन तुझा परत एकदा स्वागत आहे आदेशच्या ब्लॉगमध्ये. तर काहीच आता तुम्ही विचार कसं तयारी करून चालला कुठं. तर काहीच आता आम्ही चाललो फिरायला. म्हणजे काल गेलो तो मामाच्या, तर अचानक भयानक प्लॅन झाला एक जायचा. तर बघू तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे. तर जेस चालले आम्हाला सोडायला, मम्मीने मी आहे सध्या. तर जेस भाई आलेलं आहे गाडी घेऊन. तर आता मी जात आहो फिरायला. मला माहिती होता. तर आता आम्ही फिरायला चाललो आहो. तर तुम्हाला सांगतो तिथे गेल्यावर नक्की कुठं चाललं तर फिरायला. आता बॅग बी उचलता हूँ, चला डायरेक्ट घुमने जाते. आता DPO सोडून देस, तिथनं मामा येणार आहे. मामाच्या वाटी जाऊ मग लगेच. बॅग बी घेऊन निघलेली. चला चला गाई चला. काहीच फायनली आता आम्ही निघलो. जेस चालले सोहराला, आम्हाला पिऊस आले आणि मम्मी आणि मी चालले बॅग बी घेऊन मस्त की ओके मध्ये जाता होता. हां आम्ही चाललो फिरायला. काही सांगू शकत नाही, नंतर सांगतो. टेन्शन नका घेऊ, तुम्ही ब्लॉग बघा. फुल मजा घ्या. आणि मागच्या वेळीची डसन तुम्हाला माहिती आहे, आमच्या गावातले लोक खत्री आहे. टेकताने थोडीशी जातं गाडी बस. पण काय टेन्शन आहे. जे भाई ओके ड्रायव्हर एकदम डायरेक्ट नादात वाट डायरेक्ट जातं. कुठं डायरेक्ट घरशन निघतो, डायरेक्ट गोव्याला थांबायला जातं ते खत्री आहे डायरेक्ट. तर गणपती बाप्पा मोरया. चला गाईच मामा आले न्यायला. आता आम्ही रिक्षाने चाललो. आता जेच व्हायची कपली जर्नी इथंच होती. आता आम्ही चाललो. चला रिक्षा मस्त आणि डायरेक्ट पोचल्यावर भेटतो. आता आम्ही इथं ओरियन मॉलला थांबले आहो. मग मी इथं थांबले आणि मामा अजून आली नाही. ती येते कधी काय म्हणजे रिक्षा लावली इथं. पाऊस पडतो म्हणून इथे थांबले आम्ही. बाकी काय विषय नाही. ते आलो दाखवतो कोण कोण आहे आणि मग जाऊ डायरेक्ट. बघू आता ते CNG भरतात. ती तशी Ertiga घेऊन चालल्यावर 7 जण आहे आम्ही. चला दाखवू तुम्हाला. आता गाईज फायनली 2 वर्षाच्या वेट नंतर आलेले आहे सगळी. बघू शकता. वहिनी एवढा टाइम कुठं. आम्ही तर पावसात भिजवतो. मामा काय आहे टाइमपास. बघू शकता. आता चायचे आम्ही निघतो आता बस. बाकी काय विषय नाही. आम्ही एवढा टाइम यायला लय टाइम गेला. ठीक आहे चला. काहीच बसतो आता. काही सगळी निघलेली आहेत बघू शकता. किरणदा, मामा, वहिनी, वियान, मामा आणि या दोघांना मागं लोटले आम्ही चिल्लरवाडी. आता आम्ही निघलो पनवेलशीला. आता चाललो डायरेक्ट. बघू आता कुठं थांबलो तर नक्की दाखवतो कुठं. आता डायरेक्ट निघतो आम्ही सुसाट. CNG भरली, पेट्रोल भरीत लावले. आता येऊ पण झोपले. त्यांचा काय ॲडजस्टमेंटच चालले. गौशीनं बसलं गौशीनं. मामा पैसे मोजून कचकेत दिलेले आहेत. आता पेट्रोल बघू इथे काय टाकतात. गाईज बघू शकतो तुम्ही. ट्रॉफिकने हालत खराब केले. रास ट्रॉफिक राहिले रास. त्या साईडला डायरेक्ट टेलर पलटी आले म्हणून आम्हाला गाड्या हलत नाही. हलतंय आमची ती पण कशी आरक झालतं. कौशन आम्ही अर्धाच झाले असेल ना मग. अर्धाच झाला ट्रॉफिकमध्ये. आता हलायला लागली गाडी. पहिले मग अशी हल्लं पण नव्हती. काहीच पेट्रोल भरला. आता CNG भरला थांबल्यावर परत एकदा. कुठं आलो आम्हा आपण. तलेगाव टोल नाक्यावाला. आता CNG भरत लावले. इथं लागले हे झोपले नाही. वहिनी पण झोपले. सगळे झोपले. वियान झोपले. मामी आणि मम्मी जागे. आम्ही जागे होतो. CNG भरत लावले चौक. चला इथं काय फ्रेश आहे भाई. मला झोप बी ये नाही बोललो. काय संबंधच नाही. कधी पण झोप नाही. हा नाही बरं झोप नाही म्हणा कधीच बरं. रातची इच्छा तर काय टेन्शनच नाही. काय तिसरी फेरी CNG भरची. तिसरी फेरी परत एकदा CNG भरलेली आहे फुल पॉवरमध्ये. काय टेन्शन नाही आता. चला जा गाईज. आता आम्ही इथं थांबल्यावर थोडंसं ब्रेक घेतले. 60 किलोमीटर राहिले. म्हणजे सगळी फ्रेश बीच होता. गाईज आम्ही फायनली पोचलेलो. वाजले 6:30. काय वियान बरोबर आहे ना. वियान कुठं आले तू. कुठं आले त्या सांग पटक्यान. तो नाही लास्ट काय लास्ट का. अरे पी बघीन तुला बर की. बोल पण नाही वियान. 10 वाजता गेले रूम बघायला. आम्ही थांबलो इथे.
बघू आता रूम गेलं काय होतं दाखवतो तुम्हाला. ते गरम होतं ना, मच्छर मारले बसले. दाखवतो पार्किंग मध्ये थांबले होतं मी आतमध्ये. गाईज रूम काय भेटली नाही तर चाललो आता दुसरीकडे जरा बाहेर जाऊन शकतो. ते बसलेली आहे परत एकदा चाललो बाहेर आता शकतो. गाईज आता इथे रूम घेतले. आता इथे मामांचा ओळखीचा आहे कोणतरी काकांचा गाडी लावली इथेशी चाललं वरती. 2000 years later. गाईस काल तुम्ही बघला असाल आम्ही आलतो म्हणजे रूम आम्हाला भेटली इथेशी आम्ही रूम घेतलेली असं काहीतरी होता आमचा. आणि आम्ही काय नाही जास्त फक्त अंग बिंग धवलो आणि आता चाललो दर्शन करायला. तर बस गाईस आजचा ब्लॉग एवढं होतं. तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.